नमस्कार मित्रांनो, सेजल कॉम्प्युटर टेक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज बघणार आहे PM किसानचं स्टेटस कसं चेक करायचं. तर आपण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये बघू शकता. या ठिकाणी जर आपल्या मोबाईलमध्ये PM किसानचं ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल तर मित्रांनो, माझ्या या मोबाईलमध्ये बघा, या ठिकाणी प्ले स्टोअरमध्ये तुम्ही जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि माझ्या मोबाईलमध्ये PM किसानचं ॲप्लिकेशन डाउनलोड आहे. पण जर का तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर या प्ले स्टोअरमध्ये जायचं. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर आपण बघू शकता खाली सर्च ऑप्शन आहे. सर्चवर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर वरती आपल्याला PM किसान टाईप करायचं आहे. PM किसान टाईप केल्यानंतर खाली बघा PM किसानचं ॲप्लिकेशनचं इन्स्टॉल बटन आलेलं आहे. या ठिकाणाहून आपल्याला ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, वरती ओपन ऑप्शन आलेला आहे. एक मिनिट. ओपन, कारण माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल आहे म्हणून ओपन ऑप्शन आलेला आहे. याला आपण ओपन करून घेऊ. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. पहिला आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, दुसरा आहे अपडेट मोबाईल नंबर, तिसरा आहे लॉग इन. तर आपण लॉग इन करणार आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो, वरती बघा लॉग इन टाईपमध्ये आपल्याला परत ऑप्शन्स आलेले आहे. त्याच्यात बेनिफिशरी लॉग इन जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं, कारण आपल्याला आपली माहिती बघायची आहे, आपलं स्टेटस चेक करायचं आहे म्हणून याच्यावर क्लिक करू. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा खाली आपल्याला 2 ऑप्शन दिसतील. एक रजिस्ट्रेशन ID आणि दुसरा आधार. तर आपण रजिस्ट्रेशन IDवर जर का क्लिक केलं तर खाली ज्या बॉक्समध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन ID, जी आपली PM किसानची ID असते, टाईप करायची असते. आणि आधार नंबरने जर लॉग इन करायचं असेल तर आपल्याला आधारच्या याच्यावर टिक करून आधार नंबर टाईप करायचा असतो. त्यासाठी आपण याच्यावर क्लिक करून आधार नंबर टाईप करून घेणार आहे. आपण आधार नंबर टाईप करून घेऊ. आधार नंबर हा व्यवस्थित बघून टाईप करून घ्यायचा. आधार नंबर टाईप झाल्यानंतर खाली बघू शकता गेट OTP. गेट OTPवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलला एक OTP येणार आहे. जो OTP मोबाईलला येईल तो आपण इथं खाली एंटर करू. त्याच्यामध्ये OTP टाईप करून घेऊ. OTP पण व्यवस्थित आलेला असेल तो व्यवस्थित बघून टाईप करायचा. OTP टाईप झाल्यानंतर OTP टाईप झाला की खाली लॉग इन ऑप्शन दिलेला आहे. तिथं आपल्या लॉग इनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपण पहिला ऑप्शन डॅशबोर्डचा दिलेला आहे, दुसरा अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग आउट. तर आपण याच्यामध्ये आपलं डॅशबोर्ड चेक करणार आहे म्हणून डॅशबोर्डवर क्लिक करू. डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी सगळ्यात पहिल्या वरती आपल्याला कॅन्डिडेटचं नाव, बेनिफिशरी नेम, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, त्यानंतर रजिस्ट्रेशन ID. बघा तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन ID नसेल तर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन ID पण भेटून जाईल. त्यानंतर खाली आपला ॲड्रेस असतो. त्यानंतर महत्त्वाचं खाली दिलेलं आहे स्टेटस. याच्यामध्ये बघा मित्रांनो, लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस नो दाखवलेला आहे. याचा अर्थ याच्यामध्ये शेतकऱ्याचं जी शेतीविषयी माहिती आहे ती याच्यात दाखवलेली नाही आहे. तर या प्रकारचे काही एरर असतात, तर हे सगळे बघून घ्यायचे. आधार सीडिंग, KYC झालेली आहे का नाही, सगळे यस पाहिजे. तर मित्रांनो, आपण आता माहिती बघून घेऊ इन्स्टॉलमेंटची. तर याच्यामध्ये इन्स्टॉलमेंटच्या इथं आपण जर क्लिक केलं तर याच्यात बघा आपले किती इन्स्टॉलमेंट आलेले आहेत आणि ज्या इन्स्टॉलमेंटची माहिती बघायची राहील त्याची आपण माहिती बघू शकतो. तर बघा वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 7 इन्स्टॉलमेंट आतापर्यंत आलेले आहेत. तर आपल्याला कोणत्या इन्स्टॉलमेंटची माहिती बघायची आहे त्याची माहिती आपण बघू शकता. मी 4 नंबरची
5 नंबरच्या इन्स्टॉलमेंटची मला माहिती बघायची आहे. तर मी काय करणार, 5 नंबरवर क्लिक करणार. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर गेट डिटेल खाली बटन आहे, गेट डिटेल, त्याच्यावर क्लिक केलं. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, याच्यात आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती दिसेल. नाव आहे, स्टेट आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट आहे, विलेज आहे. त्यानंतर याच्यामध्ये पण तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा फार्मर आय डी जो रजिस्ट्रेशन झालेला आहे PM किसानचा, तर तो पण याच्यामध्ये दिसणार. त्यानंतर तुम्ही केव्हा रजिस्ट्रेशन केलं आहे ती तारीख, त्यानंतर तुमचं स्टेटस काय आहे, आधार सीडिंग झालेली आहे का नाही ते पण दाखवलेलं आहे, आणि ॲक्टिव्ह आहे का नाही, तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलं ते ॲक्टिव्ह आहे का नाही ते. तर याच्यामध्ये इन्स्टॉलमेंटची तारीखसुद्धा खाली दिलेली आहे. तर याच्यात आपण सगळ्या प्रकारची माहिती ही या ॲप्लिकेशनमध्ये बघू शकता. आणि या प्रकारे आपल्याला याच्यामध्ये स्टेटस हे चेक करायचं असतं या ॲप्लिकेशनमध्ये. तर इथं आपल्याला KYCचं ऑप्शन पण दिलं आहे, आपण दुसऱ्या शेतकऱ्यांचे पण KYC करू शकतो. तर याप्रमाणे या ॲप्लिकेशनमध्ये पूर्ण माहिती ही आपल्याला चेक करता येते. KYC झालेली आहे की नाही, आपली आधार सीडिंग झालेली आहे का नाही, ते सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला याच्यामध्ये बघता येते. म्हणून मित्रांनो, हे जे PM किसानचे ॲप्लिकेशन आहे, याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती ही बघता येईल. तुमचं स्टेटस जे आहे ते सगळं चेक करता येईल. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.